तर आज परत मी 2 किलो तांदळाचे पापड केले होते. एवढं पापड करतेल बघून आई म्हणत होती की सगळं तेच करतेस काय, पण परवा मी जे 1 किलोचं केले होते ना तर त्यातलं निम्मं संपलंच आता आणि निम्मं मी देऊन टाकलं आईला. मग आम्हाला पाहिजे म्हणून 2 किलोचं परत मी आज केलं होतं. आणि दुपारी आज आई गेली होती आणि पापड करून इतकं कठाळ आला होता ना, मग थोडा वेळ झोपले होते. उठल्यानंतर फ्रेश होऊन परत ते पापड सोकले होते तर ते सगळं काढून ठेवलं. तसं पण वेळ झाला होता त्यामुळे काय ब्लाऊज शिवले नव्हते. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच मी व्हिडिओ कंटिन्यू करत आहे. तर हे ना गडवाल साडीवरचं ब्लाऊज आहे. तर कस्टमरनी सांगितलं होतं तुमच्या हिशोबाने सिंपलमध्ये डिझाईन करा. आता साडी नव्हतं त्यामुळे मी सिंपलमध्ये लेस लावून ना असं डबल लेस लावून पानगळा केलं होतं, ते पण छान दिसत होतं. त्यानंतर परत मी हे ब्लाऊज कटिंग करायला घेतलं आणि एकाच कस्टमरचे ना 4 ब्लाऊज होते. एकाच मापाचे जर 3-4 ब्लाऊज असतील तर एक फायदा होतो, म्हणजे एकाच वेळेला सगळे ब्लाऊज कटिंग करून होतात. आणि हे ना एक ब्लाऊज त्यातलं सिल्की होता त्यामुळे तो मी सेपरेट कटिंग केला होता आणि 3 एकत्रच कटिंग करून घेतलं. तोपर्यंत 6:30 वाजले होते. त्यानंतर शिवायला बसले होते. तर हे ना आधी 2 ब्लाऊज कंप्लीट केलं, त्यानंतर हे तिसरा ब्लाऊज मी शिवत होते. तर ह्याचं फक्त फिटिंग करायचं राहिला होता आणि मी आता एकच ब्लाऊज राहिला होता तर ते सुद्धा मी शिवून रेडी केलं, पण वेळ झाला होता त्यामुळे काही व्हिडिओ घेतले नाही.